हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं गच्ची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते. तर आजचा वर्षाचा शेवटचा दिवस तुमचा चांगला जाऊ देत आणि आजच्या दिवशी तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सर्व काही पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते. तर आजचा ब्लॉग हा आजच्या वर्षातला शेवटचा ब्लॉग आहे, जसं की आपल्या कॅलेंडरनुसार. आणि आता म्हणजे असं इमोशन्स पण आहेत आणि न्यू इयर्सचं आपण कसं म्हणतो की स्वागत. तर ह्या दोन्ही फिलिंग्स आहेत. जसं की आपल्याला वाटतं की एक वर्ष कमी झाल्यानंतर जे दुसरं ॲड होतं त्याचं आपण स्वागतही करतो. तर तसंच काहीसं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 2023 हे वर्ष आमच्यासाठी कसं होतं. तर आजच्या या इयरच्या शेवटच्या दिवशी आपण बघणार आहोत संपूर्ण वर्षात आमच्या लाईफमध्ये काय काय गोष्टी घडल्या त्याचा थोडाफार आढावा घेणार आहोत. आणि बऱ्याच ठिकाणी अशी वळणं आली की टर्निंग पॉईंट भेटला लाईफमध्ये. आणि येणारं वर्ष हे ऑफकोर्स चांगलंच असणार आहे, कारण ह्या ज्या वर्षामध्ये आत्ता चालू होतं त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या, निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही, पण त्याचा जो इम्पॅक्ट झाला तो एकदम असा चांगला झालेला आहे. आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो नेक्स्ट इयरमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर त्या संदर्भातच आपण बोलणार आहोत. तर तुमचं पण असं काही असेल की तुम्ही जे काही ठरवलं होतं 2023मध्ये जे काही करायचं ते सक्सेस झाले, किंवा जे ठरवलं होतं त्यापेक्षा चांगलं झालं किंवा ते अजून झालं नाही, असं काही असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या लाईफमध्ये काय काय घडलं 2023मध्ये ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ स्टार्ट होईल शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या अजूनही जर केलं नसेल तर. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक शेअर करायला विसरू नका. आणि कदाचित येणाऱ्या वर्षात खूप काही आपल्या चॅनलवरती पण मोठा बदल होऊ शकतो. तर ते सगळं तुमच्या हातात आहे. त्यामुळे कीप सपोर्ट आणि असेच प्रेम करत राहा आपल्या चॅनलवरती आणि असाच सपोर्ट करत राहा. तर पुढे आपण पाहूया सगळ्या गोष्टी. तर चला, तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती कनेक्टेड तर हाय. चला बघूया पुढे व्हिडिओमध्ये आपण. तर 2023 हे वर्ष खूप वेगवेगळ्या अनुभवांनी युक्त असं आणि संमिश्र असं गेलं. तर कसं, तर तेच मी तुम्हाला सांगते. तर 2023ची सुरुवात अगदी सुंदर अशी झाली, जशी की प्रत्येक वर्षाची सुरुवात व्हावी अशी. तर ॲक्च्युली 2023 मध्ये सर्वात बेस्ट गोष्ट ज्या गोष्टी झाल्या त्यामधली सर्वात मेन म्हणजे आहे ती म्हणजे आमची वर्षाची सुरुवात खूप छान झाली. तर ॲक्च्युली झालं काय, तर 2023मध्ये जर आता जे माझे सुरुवातीपासून जे सबस्क्रायबर्स आहेत, जे व्ह्युअर्स आहेत त्यांना माहीत आहे, 2023च्या जानेवारीमध्येच म्हणजे सुरुवातीलाच मी स्वामी सेवा स्वीकारली. म्हणजे मी स्वामी सेवेमध्ये आले आणि हा एक आमच्या आयुष्यातला मोठा बदल किंवा मोठा टर्निंग पॉईंट तुम्ही म्हणू शकता. ॲक्च्युली अजून असं इतकंसं सगळं चेंज झालेलं नाही आहे, पण तो सुरुवात झालेली आहे काही गोष्टी बदलायला. तर त्यातला महत्त्वाचा घटक ठरलेला आहे ती म्हणजे माझं स्वामी सेवेमध्ये येणं आणि माझं स्वामी सेवा करणं. तर ॲक्च्युली असं आता बरेच जण म्हणतील की म्हणजे जास्तीत जास्त आता चालले सगळीकडे स्वामी वगैरे स्वामी सेवा करतात असं. तर माझ्या बाबतीत ही गोष्ट स्वतःहून घडलेली नाही, मी आवर्जून केलेलं नाही किंवा कुणाचं बघून केलेलं नाही आहे. तर ॲक्च्युली झालं असं आमच्या घरात. आता मी बरेचदा हे व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे, पण पुन्हा एकदा सांगते. तर माझ्या घरामध्ये माझं लग्न झालं त्या वर्षी जेव्हा आमच्या सासूबाई माझ्या गेलेल्या फिरायला ट्रिपला, तेव्हा त्यांनी अक्कलकोटवरून स्वामी समर्थांची छोटीशी मूर्ती आणलेली. तर ती मूर्ती आमच्या घरी तेव्हापासून होती. तर माझ्या लग्नाला आता जवळपास 9 वर्ष होत आली, म्हणजे 8 वर्ष कंप्लीट होत आली, आता 9 चालू होईल 2 महिन्यांनी. तर ह्या 7 ते 8 वर्षामध्ये म्हणजे 7 वर्ष तर झाले आमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे. आणि माझ्या ननंदबाई त्या करायच्या थोडंफार स्वामींचं, म्हणजे त्या फक्त नित्य सेवा म्हणता येणार नाही, त्या फक्त स्वामीचरित्र सारामृत करायच्या, बाकी इतर काही करत नव्हते. आणि मी सुद्धा ते बघायचे, पण मी करत नव्हते, असं काही नाही की मी सगळं करायचे असं नाही. ते इतकी वर्ष स्वामी होते आमच्या घरामध्ये, आहेत तेव्हापासूनच. पण मी असं डेडिकेटेड काहीच करत नव्हते की म्हणजे पूर्णपणे जसं की आता आपण ठरवतो आणि एखादी गोष्ट पूर्णपणे करतो ना, तसं नव्हते करत. हां, एक पूजा, रोजची पूजा, देवपूजा, म्हणजे रोजचं देवपूजा जी आपण करतो ना नॉर्मल, तेच करायचे. असं म्हणजे इतकं असं श्रद्धेने विश्वासाने असं अगदी आपण म्हणतो ना एकदम जवळचं असं म्हणून मी करत नव्हते. पण गेल्या वर्षी म्हणजे 2023मध्येच मी हे सुरू केलं. आणि ॲक्च्युली मी आपोआप सुरू नाही केलं.
तर कसं आहे माहिती आहे का, स्वामी सेवेमध्ये येण्यासाठी ना स्वामींची इच्छा लागते. आता मी सांगते ना, 7 वर्षापासून सगळं आहे घरामध्ये, स्वामींची मूर्ती आहे, सगळं केलं जात होतं. पण मी असं स्वतःहून असं डेडिकेटेड कुठलीही गोष्ट करत नव्हते, जी की स्वामी सेवेशी निगडीत आहे. आणि अचानक ह्या गोष्टीत माझा बदल झाला आणि 2023च्या सुरुवातीला मला काही गोष्टी रिअलाईज झाल्या, मला काही गोष्टींच्या अनुभूती आल्या. तेव्हापासून माझं अधिक म्हणजे श्रद्धा नव्हती असं नाही, श्रद्धा होती मानत होते, पण इतकं असं हे नव्हतं, इतकं कनेक्शन, इतकी कनेक्टिव्हिटी किंवा इमोशन्स जोडलेले नव्हते. आणि 2023च्या जानेवारीपासून ह्या गोष्टी चेंज होत गेल्या. मी स्वामी सेवेमध्ये आले आणि जे काय आहे ते तुमच्यासमोर आहे. तुम्ही पाहता की मी कोणते सेवा करते, काय करते. जास्त मी काही करत नाही नित्यसेवा. अलीकडे तर आता स्टॉलपासून मला काही गोष्टी जमतही नाही, पण मला जसं जमल तसं मी स्वामींची सेवा करण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्याशी कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करते. कारण स्वामी जी आपल्यासोबत आहेत ही भावनाच खूप मोठी आहे आणि हा विश्वास आहे ना, तोच खूप सारं काही देऊन जातो आणि हरलेल्या मनाला एक उभारी येते, ती म्हणजे स्वामी नाम. तर तसंच काहीसं झालं की स्वामी सेवेमध्ये मी आले. तिथून पुढे मी सगळं काही करायला लागले. तर ही स्वामींचीच इच्छा असेल, कारण कोणतीही गोष्ट त्यांच्या इच्छेनुसार होत नाही, इच्छेविरुद्ध होत नाही, इच्छेनुसार होते, त्यांच्या इच्छेविरुद्ध होत नाही. जर त्यांनी एखाद्याला जर ठरवलं असेल तरच तो त्यांच्या सेवा मार्गामध्ये येतो, अन्यथा नाही. आणि जे भाग्यवान असतात त्यांनाच या गोष्टींचा लाभ भेटतो आणि त्यामुळे आम्ही पण खूप लकी समजतो स्वतःला की आम्हाला स्वामींनी निवडलं या गोष्टींसाठी. आणि मग तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतायच की मी त्या वर्षभरामध्ये सगळं काही करते आणि जसं मला जमेल तसं, असं इतकंसं मी हे करून नाही करते. मला जसं जमेल तसं माझ्यानुसार मी करते आणि स्वामी माझी साधीभोळी सेवा मान्य करतात, ह्यातच समाधान आहे. तर हा एक मोठा बदल होता वर्षाच्या सुरुवातीला. तिथून पुढे काही गोष्टी चेंज होत गेल्या. तर असं नाही की आता आम्ही स्वामी सेवेत आलो म्हणून आमच्या आयुष्यात काही चुकीचं घडलंच नाही आहे. या वर्षामध्ये आमच्या सोबत वाईट गोष्टी घडल्याच नाही असं नाही. ज्या गोष्टी घडायच्या असतात त्या घडतात आणि चांगल्या असो वाईट असो, पण वाईट गोष्टींचा जो प्रभाव आहे तो कमी करतात स्वामी. जेव्हा आपल्यासोबत असतात तेव्हा जे चटके आपल्याला बसायचे असतात ना, तर त्याची तीव्रता कमी करतात. तर एवढं असतं आणि जे आपल्या नशिबात असतं ते तर आपल्याला भोगावंच लागतं. तर असेच काहीसे प्रसंग तर मी तुमच्यासोबत ते शेअर करते. तर ह्यानंतर काय झालं पुढे, अनिशचा एक हेल्थ इश्यू होता मोठा आणि जसं असा अगदी मोठा नाही, पण त्याचं वय लहान असल्यामुळे तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जुन्या सबस्क्रायबर्सना माहिती आहे की त्याचे हेल्थ रिलेटेड एक इश्यू होता. तर तो सुद्धा सॉल्व्ह झाला आणि तो दत्त जयंतीच्या दिवशी सॉल्व्ह झाला. आणि तिथून पुढे तिथून पुढे सगळ्या गोष्टी होत गेल्या. म्हणजे ॲक्च्युली तो ना त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजे 2022च्या दत्त जयंतीला तो त्याचा सॉल्व्ह झाला इश्यू आणि त्याच्यानंतरच मी स्वामी सेवेमध्ये आले आणि तिथून पुढे पण म्हणजे ही एक स्टार्टअपच झालं 2023 आमचं की ह्या गोष्टी घडायला सुरुवात झाली चांगल्या. तर त्यानंतर म्हणजे हा जो बदल आहे अनिशच्या बाबतीत तर तो 23मध्ये झाला, कारण त्याचं जे तो हेल्थ इश्यू होता ना तो 21-22 कंटिन्यू होता आणि 23 नंतर त्याला तो प्रॉब्लेम अजूनही झाला नाही. पूर्ण आता वर्ष संपलं तर ते परत त्याला तो प्रॉब्लेम झाला नाही. तर त्याचा सुद्धा म्हणजे तो मोठा प्रॉब्लेम, त्याचं आम्हाला टेन्शन होतं की काय होईल काय नाही, तर तो एक क्लिअर झाला. तर ही एक छान गोष्ट घडली 23मध्ये. त्यानंतर एक गोष्ट आणखीन मग त्यानंतर पुढे चांगल्या गोष्टी घडत गेल्या, अशा थोडीफार बदल होत गेले परिस्थितीमध्ये, घरच्या सुधारणा होत गेली. त्यानंतर ऑफकोर्स आता ज्या गोष्टी घडायच्या असतात त्या घडतातच. तर एक वाईट घटनाही घडली, तर जे सुद्धा तुम्ही आधीच्या व्ह्यूअर्सना माहिती आहे आणि नवीन व्ह्यूअर्स असाल तर नक्की चेकआउट करा आपल्या मागचे व्हिडिओज. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की आमच्या लाईफमध्ये एका म्हणजे आमच्या फॅमिलीमध्येच एक वाईट घटना घडली आणि ते आता आठवायलाही नको वाटते, कारण काही गोष्टी घडून जातात का आता एवढ्या चांगल्या गोष्टींबरोबर कधीतरी दुःख तर असं येतच. तर तसंच काहीसं घडलं, पण नको होतं ते, नको घडायला ते घडलं. तर आमच्यातली चांगली व्यक्ती म्हणजे आपल्या फॅमिलीतलीच एक व्यक्ती आपल्याला सोडून गेली. तर अशी गोष्ट घडली. त्यानंतर तिथून आम्ही पुन्हा सावरलो सगळेच आणि स्वामीसोबत असल्यामुळं लवकर सगळे त्याच्यातून बाहेर पडले आणि ते झालं. त्याच्यानंतर मग आणखीन एक घरात आमच्या मोठी गोष्ट घडली आणि जी खूप दिवसांपासून व्हायची होती तीसुद्धा या 2023मध्ये झाली. ती म्हणजे ताईंचं लग्न ठरलं आणि लग्न झालंसुद्धा 2023मध्ये माझ्या ननंदबाईचं. त्याचेसुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. तर ही एक मोठी गोष्ट घडली आमच्या फॅमिलीमधलं, एक मोठी जबाबदारी आम्ही पूर्ण केली. तर ते सुद्धा ह्याच्यामध्येच झालं आणि ते सुद्धा मी म्हणते की स्वामींच्या आशीर्वादाने आम्हाला सगळं काही करण्याची त्यांनी बुद्धी दिली आणि सगळं काही निर्विघ्नपणे व्यवस्थित पार पडलं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे
म्हणजे की आपले चॅनेल चांगलं ग्रो झालं, तर हे तर मी नाही विसरू शकत. तर बरेचदा म्हणजे 2023मध्ये असे फेज पण आले, की मला बरेचदा असं वाटलं, की नको सोडून द्यावं, आता होत नाही आहे, काही नाही. अशाही गोष्टी घडल्या. कारण म्हणजे काही एक जो असा टप्पा होता ना लाईफमधला, तेव्हा फॅमिलीमध्ये बरेच इश्यू होत होते, बऱ्याच गोष्टी घडत होत्या, चांगल्या वाईट हे. आणि ह्याच्यामध्ये ना मेंटॅलिटी अशी नव्हती, की व्हिडिओज करावेत आणि अपलोड करावे आणि ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन होत नव्हतं. त्यामुळे बऱ्याच गोष्टींमध्ये गॅप पडला आणि मग असं वाटायला लागलं, की चला जाऊ दे आता, नको आता. खूप सारं सगळंच म्हणजे हे होत आले, की सगळं चॅनलवरती पण खूप इम्पॅक्ट पडला होता आणि नको. पण पुन्हा एकदा नव्याने उभारी आली आणि नव्याने करण्याची इच्छा झाली. कारण स्वामी आहेत आणि तुम्ही सगळे आहात. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स, तुमच्या सगळ्यांचे सपोर्ट ह्याच्यामुळे पुन्हा एकदा मी उभे राहिले. आणि 2023ने ना मला एक गोष्ट शिकवली, ती अशी, की तुम्ही कितीही वेळा पडलात, कितीही वेळा धडपडलात ना, तरी तुम्ही स्वतः उभं राहिलात तर ते सगळं शक्य होतं, जे तुम्हाला अशक्य वाटतं. आणि ॲक्च्युली तसं झालं माझ्या बाबतीत. मी बरेचदा हारल्या, म्हणजे अगदी शून्यापर्यंत येऊन पोहोचले आणि पुन्हा नव्याने उभे राहिले. म्हणजे आता इथून पुढे मला एवढं मला कॉन्फिडन्स आला, की आयुष्यात माझ्या कुठलंही वादळ आलं, कुठलीही मोठं संकट आलं, तरी मी त्यातून पुन्हा उभी राहू शकते. कारण 2023मध्ये अशा बऱ्याचदा घटना घडल्या, म्हणजे बरेच असे प्रसंग आले, की जेव्हा आम्हाला वाटलं, की आता ॲज अ कपल आम्हाला दोघांनाही अशा फेज आल्या, की नाही आता सगळं बास, आता काही होऊ शकत नाही. अगदी म्हणजे प्रयत्न नको नकोसे झाले. त्यातूनही आम्ही पुन्हा उभे राहिलो. तर हे एकमेकांची साथ होती हे म्हणायला हरकत नाही. कारण एकमेकांवरचा विश्वास आणि आमची एकमेकांना असणारी साथ, त्यामुळे आम्ही प्रत्येक संकटातून जसं म्हणतो ना, की सोनं जितकं तळपून बाहेर निघतं त्याचं जी झळाळी आहे त्याला येते, तर तसंच आमचं आयुष्य झालं. आणि त्यामुळे त्याची जी चकाकी आहे ना, ती काही लोकांच्या डोळ्यामध्ये खुपते सुद्धा. तर असं त्याबद्दल आपण न बोललेलंच बरं. तर हे एक झालं. म्हणजे एक गोष्ट आम्हाला आता चांगली शिकवली 2023ने. तो कितीदा पडला, कितीदा तुम्ही धडपडला, तरी तुम्ही पुन्हा एकदा नव्याने उभे राहू शकता. ती तुमच्यामध्ये हिंमत आहे, ते गट्स आहेत आणि ती तुमच्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे आणि ती आम्हाला दाखवून दिली. आणि खरंच खूप भारी वाटते. त्यानंतर एक अतिशय वाईट प्रसंग, म्हणजे अतिशय वाईट वेळ होती, ज्यावेळेस गणपती वगैरे बसले होते त्यावेळेस. ती इतकी वाईट वेळ होती ना, की ती मी सांगूही शकत नाही. पण एक दिवस नक्की सांगेन, ज्यावेळेस आपलं सगळं व्यवस्थित होईल ना, त्यावेळेस मी माझ्या लाईफमधले ह्या गोष्टी ज्या मी आता म्हणते ना, की एक दिवस नक्की सांगेन, ह्या सगळ्या नक्की सांगेन. पण आता एवढंच सांगते, की ती इतकी वाईट वेळ होती. ते 10 दिवस असे होते, की म्हणजे खूप वाईट वाटत होतं. पण नंतर बाप्पाने सुद्धा जाताना इतक्या गोष्टी देऊन गेला अनंत चतुर्थीच्या आधी, की तिथून पुढे खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरला. स्वामींनी आणि गणपती बाप्पांनी खूप साथ दिली आम्हाला ह्या वर्षामध्ये. आणि ह्या गोष्टी मी पुन्हा एकदा सांगते, की ह्या गोष्टी शिकवल्या, की तुम्ही कितीदाही पडलात, कितीदाही धडपडलात, तरी तुम्ही उभे राहू शकता आणि तुम्ही करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही फक्त करा आणि त्यातून तुम्हाला काहीतरी यश मिळणारच आहे. तर तसंच झालं आणि पुन्हा उभे राहिलो ते इतक्या नव्या उमेदीने, इतक्या नव्या जिद्दीने, इतक्या नव्या जोशाने, की आज तुम्ही पाहताय, की आपला श्री स्वामी समर्थ पाणीपुरी सेंटरचा स्टॉल उभा आहे. तर ती वाईट वेळ येणं गरजेचं होतं आणि तो टर्निंग पॉईंट त्यामुळे ठरला, की हा आयुष्यातला अगदी मोठा बदल म्हणू शकतो आपण आमच्या काय म्हणायचं त्याला, टुगेदर लाईफमध्ये, म्हणजे आमच्या दोघांच्या कपल लाईफमधला हा खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरला. जेव्हा आम्ही स्टॉलचा निर्णय घेतला आणि ॲक्च्युली तो निर्णय सत्यात उतरवला. तर ही एक मोठी गोष्ट घडली आमच्या लाईफमध्ये 2023मध्ये. ती म्हणजे आपलं स्वतःचं छोटा का होईना स्टार्टअप सुरू केला आहे आणि आता तो छान चाललेला आहे आणि तुमच्या आशीर्वादाने असंच चालू देत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही बघताय, की आपलं चॅनल पण इतकं छान चाललं आहे आणि तुमचा सपोर्ट छान आहे आणि हे सुद्धा छान होणार आहे, ह्यात शंका नाही. कारण स्वामींचा आणि बाप्पाचा आशीर्वाद आहे आणि त्याचबरोबर तुमची साथ आहे आणि आमची दोघांची एकमेकांना पुरेपूर साथ, एकमेकांवरती विश्वास आणि सपोर्ट आहे. त्यामुळे इथून पुढे नवीन वर्षात पण खूप काही छानच होणार आहे. तर जसं 2023मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये घडल्या आणि ॲक्च्युली चांगल्या आहेत. आणि ज्या वाईट गोष्टी घडल्या त्यातूनही आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो, की काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. त्यामुळे आता इथून पुढे ना आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली तर म्हणजे खचून जाणार नाही, एवढी हिंमत आहे आमच्यामध्ये. आणि जरी काही गोष्टी घडल्या तरी त्यातून आम्ही व्यवस्थित उभे राहू शकतो, प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. इतकी हिंमत आम्हाला 2023ने दिली आणि स्वतःमधली कॅपॅबिलिटी ओळखण्याची ती संधी दिली, की आम्ही ती स्वतःच्यातलं जे ते गुण आहेत ते ओळखू शकलो.
तर त्यामुळे ना काही वाईट प्रसंग येणं पण गरजेचं असतात, तेव्हाच आपल्याला आपल्यातल्या काही गोष्टींची जाणीव होते. तर तसंच आमच्यासोबतही घडलं. तर असं एकंदर हा आढावा होता 2023चा. तर असे काहीसे बदल घडत गेले आयुष्यात आणि आता आयुष्य खूप छान चाललेलं आहे. तर बरेच जणांना हे म्हटलेलं खुपेल सुद्धा, कारण छान चाललेलं आहे म्हटल्यानंतर बरेच जणांना खूप वाईट वाटतं. तर मला असं वाटतं की एखाद्याचं चांगलं चाललेलं आहे ते बघून आपल्याला आनंद झाला ना, तर आपल्या इतका सुखी आणि सुंदर आत्मा नसेल जगामध्ये. कारण दुसऱ्याचं चांगलं बघण्याची ताकद ज्याच्यामध्ये असते ना, तो आयुष्यात कुठेही कमी पडत नाही आणि कुठेही हरत नाही. तर सक्सेसच्या वाटेवरच असतो आणि त्याचं नेहमी देव चांगलं करतो आणि त्याच्या पाठीशी देव हा असतोच असतो. तर त्यामुळे नेहमी दुसऱ्यांचं चांगलं बघण्याची ताकद ठेवा आपल्यामध्ये आणि ती खूप गरजेची आहे. कारण वाईट प्रसंगात कोणीही वेळेला उभं राहतं, पण बरेचदा ना चांगल्या गोष्टींमध्ये सामील व्हायला लोकं हे करतात, कचरतात आणि चांगली वेळ आल्यानंतर बरेच जणांना वाईट वाटतं. तर असो, जे असेल ते असेल. पण आता 2024मध्ये आता आम्ही काय ठरवलंय, तर पर्टिक्युलर असं नाही की हे करायचंय, ते करायचंय. पण हां, आत्तापर्यंतचं जसं आपलं आयुष्य चाललंय त्यापेक्षा बेटर आयुष्य झालं पाहिजे, एवढं तर ठरवलेलं आहे. आणि ज्या गोष्टी ठरवल्यात म्हणजे असं काही नाही की एखादी गोष्ट घ्यायची किंवा काय. हां, एवढंच की आपली जी आहे त्या परिस्थितीपेक्षा आपण आपल्या परिस्थितीमध्ये सुधारणा ॲज अ कोणतीही असो, फायनान्शियल असो, आपलं लाईफस्टाईल असो किंवा मग आपलं राहणीमान असो, आपलं एज्युकेशन असो, ह्या सगळ्या बाबतीत जितकी जास्त होईल तितकी ग्रोथ करणं इतकं. कारण आपण स्वतःशीच आपली म्हणजे स्वतःला कंपेअर केलं पाहिजे. दुसऱ्याशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःची स्पर्धा केली तर आपण नेहमी यशस्वी होतो. कारण कालपेक्षा आपण आज बेटर करतो आणि दुसऱ्यांशी स्पर्धा करायला गेलो तर कारण प्रत्येक माणूस हा वेगवेगळा असतो. त्यामुळे प्रत्येकाचं लाईफ वेगळं असतं, प्रत्येकाच्या लाईफमधले प्रॉब्लेम वेगळे असतात. त्यामुळे कोणाचीही बरोबरी करायला जाऊ नका. स्वतःमध्येच सुधारणा करायची गरज आहे आणि आम्ही सुद्धा तेच ठरवलेलं आहे आणि आम्ही तेच करणार आहोत 2024मध्ये. तर आता 2024साठी काही प्लॅन वगैरे तर असं काही नाही आहे. पण हां, की जे ठरवलंय ते करायचंय आणि ते करणारच आणि जिद्दीने त्यासाठी प्रयत्न करायचे आणि जेव्हा ते घडेल तेव्हा तर तुम्हाला आम्ही सांगणारच आहे. त्यामुळे आता ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या आहेत, तर त्यासाठी आम्ही प्रयत्न 2024मध्ये जोमाने करणार आहे आणि कंटिन्युअसली करणार आहे. मग ती कोणतीही असो, आपला स्टॉल असो किंवा आपला चॅनल असो, तर ह्या बाबतीत. आणि हो, आणखीन एक गोष्ट सांगायची राहून गेली. 2023ने एक सगळ्यात मोठी गोष्ट आम्हाला दिली, ती म्हणजे मिस्टरांचं प्रमोशन अँड त्यांचं काय म्हणायचं त्याला प्रमोशन झालं. त्याचबरोबर त्यांना पर्मनंट लेटरसुद्धा भेटलं. म्हणजे ते कंपनीमध्ये पर्मनंट झाले, जॉब पर्मनंट झाला आणि त्यांना प्रमोशनसुद्धा भेटलं. ऑफकोर्स बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा इन्क्रिमेंट झाली. तर ही एक मोठी गोष्ट म्हणजे ह्या 2 ते 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरल्या, की जसं की त्यांचं जॉबचं कन्फर्मेशन झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की प्रमोशन झालं आणि नंतर म्हणजे की आपलं स्टॉल झालं. तर ह्या गोष्टी खूप मोठ्या घडल्या आयुष्यामध्ये 2023मध्ये. त्यामुळे आता ह्या गोष्टींना धरूनच आपल्याला पुढे जायचं आहे आणि ह्याच्यामध्येच जास्तीत जास्त इम्प्रूव्हमेंट करायचं एवढं आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्यासाठी आता तुमची साथ हवी आहे, तुमचा सपोर्ट हवी आहे आणि त्याचबरोबर तुमचा आशीर्वादसुद्धा हवा आहे. कारण स्वामींचा आणि बाप्पाचा आशीर्वाद आमच्यासोबत नेहमी आहे एवढं आम्हाला माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट की अशी की 2023ने बऱ्याच ठिकाणी आमचे डोळे उघडले. आपले जवळचे, लांबचे, फॅमिली, नातेवाईक सगळ्यांची खरी रूपं स्वामींनी दाखवली. मी त्याबद्दल स्वामींचे धन्यवाद मानते, की आम्ही खूप डोळे झाकून प्रत्येकावर विश्वास ठेवत होतो आणि गृहीत धरत होतो. पण तसं नाही, हे स्वामींनी दाखवून दिलं. प्रत्येक वेळोवेळी, प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक व्यक्तीचं खरं रूप आम्हाला दाखवलं. मग ते जवळचे असो, लांबचे असो, फ्रेंड असो, कुणी असो, तर प्रत्येकाच्या बाबतीतली खऱ्या गोष्टी आम्हाला माहिती पडल्या. की ॲक्च्युली तो माणूस आपल्यासोबत समोर कसा वागतोय आणि ॲक्च्युली त्याच्या मनात आपल्याविषयी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता क्लिअर झाल्या. त्यामुळे इथून पुढे त्या बाबतीत तरी चुकायचं नाही एवढं आम्हाला कळलेलं आहे आणि इथून पुढे तेवढ्या बाबतीत आपली चुकी होणार नाही. कारण तिथे जेव्हा आपण असं असतो ना, एखाद्याशी कनेक्टेड असतो, आपण डोळे झाकून एखाद्यावरती विश्वास ठेवत असतो, त्यावेळी ना आपण काय करतो की इमोशनली खूप जोडलेलं असतो. त्यामुळे आपल्यावरती बऱ्याच प्रकारची बंधनं येतात कुठली गोष्ट करताना, की नाही बाबा हे करायचं, तर आपण त्या व्यक्तींचा आधी विचार करतो. पण जेव्हा कळतं आपल्याला की हे असं काहीच नाही आहे, तेव्हा आपण निदान त्या रिलेशन्सपासून फ्री होतो आणि म्हणजे आपण कुठली गोष्ट करताना त्या बाजूने विचार करत नाही इतकं होतं. कारण बरेचदा आपल्याला काही गोष्टींमध्ये इमोशन्समुळे, भावनांमुळे अडकल्यागत होतं आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी करताना अडथळे येतात. पण आपण विचार काय करतो की आपल्याला
सगळ्यांना धरून जायचं आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे आणि मगच आपल्या प्रगतीचा विचार करायचा आहे. पण ज्यावेळी आपल्याला हे कळतं की जसं आपण विचार करतोय तसं समोरचं नाही, तर ह्या गोष्टी स्वामींनी आम्हाला दाखवून दिल्या. ॲक्च्युली खरंच मला बऱ्याच प्रसंगांमध्ये मी अगदी एकदम ऑनेस्टली सांगते प्रामाणिकपणे, बऱ्याच प्रसंगामध्ये बऱ्याच व्यक्तींची जे काही पडद्यामागचे चेहरे आहेत ते आम्हाला समोर आले आणि आम्हाला दोघांनाही सुद्धा मिस्टरांना आणि मला सुद्धा बऱ्याच गोष्टी समजल्या आणि तिथून आम्ही सावधान झालो की आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आणि कसं करायचं. ह्या गोष्टी आम्ही त्यावेळेस ठरवल्या. वारंवार कुठल्या गोष्टीची चर्चा होत नाही आमची. त्यावेळेस जेव्हा त्या प्रसंगांमधून आम्हाला कळलं तेव्हाच आम्ही ठरवलं की हां बस आता असं आपल्याला कशामध्ये अडकून राहायचं नाही आहे आणि पुढे जायचं आहे. तर तिथून पुढे मग बऱ्याच गोष्टी सहज होत गेल्या. त्यामुळे हे गोष्टी पण कळणं गरजेचं आहे. आपल्यातल्या क्वालिटी कळणं गरजेचं आहे, आपल्यातल्या चुकासुद्धा कळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती असणारी व्यक्ती, आपले फ्रेंड सर्कल, फॅमिली, आपली 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 लोकं आपल्याबद्दल काय विचार करतात हे सुद्धा गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण कुठेतरी काहीतरी करू शकतो. तर असं काही आमच्यासोबत सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत 2023मध्ये. त्यामुळे इथून पुढे नो प्रॉब्लेम, व्यवस्थित सगळं काही होणार आहे एवढा विश्वास आहे स्वतःवरती आणि स्वामींवरती आणि बाप्पावरती. त्यामुळे चला हे होईल ते सगळं काही चांगलं होईल. त्यामुळे नवीन वर्षाचं हसत हसत स्वागत करून आता नवीन वर्षात नव्या जोशाने, नव्या उत्साहाने, नव्या जिद्दीने कामाला लागणार आहोत आणि त्याचे काही रिझल्ट्स असतील, जे काही रिझल्ट्स असतील ते तर तुम्ही पाहणारच आहात. त्यामुळे असे चॅनेलवरती कनेक्टेड राहा. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, आमचं आत्तापर्यंतचं जे आमच्या 2023ची आमची जर्नी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल किंवा त्यातून तुम्हाला काहीच थोडंफार जरी वाटलं असेल की अरे हां ही आपल्या पण लाईफमध्ये असं घडलं होतं आणि आपण त्यावेळी असं, तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला थोडी जरी हेल्प झाली असेल की आपण कसं नाव उभं राहतो किंवा कसं करू शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत तुम्ही नक्की शेअर करा कमेंट्सद्वारे. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवरती अजून नवीन असाल आणि चॅनलला जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि इथून पुढचे सगळे अपडेट्स तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओजचे येत राहतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण क्लिक करा. तर भेटूया पुढच्या वर्षी नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्लॉगसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, श्री स्वामी समर्थ. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण 2023ला गुड बाय करूया आणि 2024चं नव्या उत्साहाने स्वागत करूया. तर सर्वांना इन ॲडव्हान्स हॅपी न्यू इयर आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. सर्वांचं नवीन वर्ष खूप चांगलं जावं अशी प्रार्थना करत आजच्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाचा अखेरचा निरोप घेते. बाय बाय, भेटूया लवकरच पुढच्या वर्षी. श्री स्वामी समर्थ.